मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील इंदुरी ग्रामपंचायत हद्दीतील तोलानी मेरिटाईल इन्स्टिट्यूट या तोलानी मेरिटाईल इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी सकाळी विशाल वर्मा नावाचा हा विद्यार्थी बास्केटबॉलच्या ग्राउंडवर वॉर्मअप करत होता आणि वॉर्मअप करत असताना बॉलचं ग्राउंडचं जे स्टँड आहे ते अंगावर कोसळलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मावळ तालुक्यामध्ये अनेक प्रतिक्रिया आल्या. तर प्रत्यक्षात या ठिकाणी या घटनेची दखल शिवसेना उबाटा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतलेली आहे आणि मुंबईवरनं शिवसेना युवा विस्तारक निलेशजी बर्दे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि इथले जे तोलानी मेरिटाईल इन्स्टिट्यूटचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांनाही भेटण्यासाठी आलेले आहेत आणि जे काही दोषी असणारे जे या ठिकाणी तोलानी मेरिटाईल इन्स्टिट्यूट आहे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जर त्याची पूर्ण चौकशी केली असते किंवा ते जर नादुरुस्त असेल तर त्या ठिकाणी जीव गेला नसता. तर आम्ही प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय सांगाल तर या ठिकाणी उमेशजी गावडे आहेत त्यांच्याकडनं काय सांगाल नेमकं या घटनेबद्दल? काल या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये विशाल वर्मा हा 20 वर्षाचा विद्यार्थी व्हॉलीबॉल बास्केटबॉल खेळत असताना त्याचा पोस्ट त्याच्या अंगावरती पडला. अक्षरशः तो विद्यार्थी असं आढळून आले की तो विद्यार्थी त्या ठिकाणी 1 तासभर तसाच पडून होता. या कॉलेजचं जे ढिल्लं प्रशासन आहे त्याचा प्रथमतः आम्ही शिवसेना युवा सेनेच्या वतीने धिक्कार करतो आणि ह्या विद्यार्थ्याला योग्य तो न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे. आमची जर योग्य ती दखल घेतली नाही आणि त्या विद्यार्थ्याला योग्य तो पद्धतीने न्याय दिला नाही तर आम्ही शिवसेना टाईलने यापुढं मोठं उग्र आंदोलन करू अशी आपणाच्या वतीने या कॉलेज प्रशासनाला विनंती करतो. या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत तालुक्याचे. हां, काय सांगाल या घटनेबद्दल? जर तुम्ही पाहिले 2 दिवसापूर्वी जी दुर्दैवी मावळात घटना घडली आहे या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मावळात असे भरपूर इन्स्टिट्यूट आहे. आता ह्या इन्स्टिट्यूटचा जर तोलानी ह्या इन्स्टिट्यूटचा विचार करायचा असेल तर एक तरुण मुलगा बास्केटबॉल विद्यार्थी तो बास्केटबॉल खेळायला जातो आणि जो पोल आहे तो त्याच्या अंगावर पडतोय. म्हणजे थोडक्यात की ह्यांनी त्याचं ऑडिट नव्हतं केलं, तो दुरुस्त नव्हता केला असं आम्हाला समजलं आहे आणि त्याच्यातून त्या मुलाचा ते डोक्यावर पडून मृत्यू झाला आणि 1 तास जवळजवळ तो मुलगा तिथं पडून होता आणि त्याच्या डोक्यात तो पडल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. आपण शिवसेनेच्या वतीने आम्ही आज त्यांना एक निवेदन देणार आहेत आणि जाहीर त्यांना एक निवेदन देऊन आव्हान करणार आहे की त्या मुलाला न्याय मिळावा, त्याच्यावर गुन्ह्याचा ह्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही शिवसेनेकडून मागणी करणार आहे. आणि मावळात जे काय असे इन्स्टिट्यूट असतील त्या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये असे जे काही खेळाडू विद्यार्थी असतात जे खेळाचे जे काही ग्राउंड्स वगैरे असतील त्याचं ऑडिट करावा असं आम्ही मागणी करणार आहे शिवसेनेच्या वतीने. बरं, काय नावाने काय सांगा ना? आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज ह्या तोलानी इन्स्टिट्यूटमध्ये 2 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. खरं तर हा मृत्यू नसून ही अतिशय गुण प्रतिक्रिया ह्या कॉलेजमध्ये झालेली आहे आणि असं न झालं पाहिजे. जर 1 तास जर हा विद्यार्थी मरून पडत असेल तर ह्या कॉलेजच्या प्रशासनाने जर त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर ह्या प्रशासनाला आम्ही पहिलं शिवसेना पक्षाच्या वतीने ह्या प्रशासनाचा निषेध करतो आणि ह्या विद्यार्थ्याला योग्य ते न्याय मिळावा, त्यांच्या घरच्यांचं सांत्वन व्हावं आणि आम्ही सर्वजण जर ह्या मुलाला जर व्यवस्थित न्याय नाही भेटला तर आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने ह्या प्रशासनावर आणि ह्या कॉलेजवर मोठं उग्र आंदोलन करू आणि योग्य तो निर्णय घ्यावा हीच मी ह्या प्रशासनाला विनंती करते. तर या ठिकाणी माजी आमदार गौतमजी चाबुकस्वार आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. ही शैक्षणिक संस्था आहे आणि या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी येत असतात आणि त्यांची सर्व जबाबदारी ही संस्थेची असते. आणि ही जी घटना घडली विशाल वर्मा याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानिमित्तानं हे प्रशासन आहे त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो. त्या मुलाला त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नये याची देखील खबरदारी या ठिकाणी संस्थेने घेतली पाहिजे. कारण की ही संस्था फार दुर्मिळ आहे आणि देशातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. त्यांचे कोणी कुटुंबीय या ठिकाणी नसतं, वसतिगृह आहे त्यांच्यासाठी राहण्यासाठी. परंतु अशा गोष्टी आमच्या आदित्य साहेबांच्या नजरेस आल्या आणि त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी आणि त्या मुलाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाठवलं. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी सर्व तालुक्यातील पदाधिकारी, आमचे निलेश बडदे जी मुंबईनं आलेले आहेत युवा सेनेचे, आमचे तालुका प्रमुख, त्यानंतर आमचे युवा सेना प्रमुख, या ठिकाणी सर्व मंडळी आलेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन भविष्यात अशा घटना घडू नये. आणि पुढं तरुण 20 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचं पूर्ण त्याच्या कुटुंबावर फार मोठं दुःख कोसळ आहे आणि त्यांच्या दुःखात देखील आम्ही सहभागी आहोत. परंतु एक राजकीय जागरूक पक्ष म्हणून आणि आदित्य साहेबांचा या ठिकाणी आदेश म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांना निवेदन देणार आहोत. या ठिकाणी शिवसेना उबाटा युवा सेना निलेश बडदे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय, काय सांगाल नेमकं? प्रथम तर खरोखर ही खूप दुर्दैवी घटना आहे. विशालच्या खरोखर झालेल्या घटनेला आणि त्यांच्या आईवडिलांच्या वर कोसळलेल्या दुःखाला आपण श्रद्धांजली आणि सांत्वना देण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. ते दुःख तेच सावरू शकतील. परमेश्वर त्यांना ते दुःख सावरायची शक्ती देतील. आमच्या माहितीत विद्यार्थ्यांकडनं आम्हाला असं कळालं की तो A ग्रेडचा खेळाडू होता. त्याने अनेक पारितोषिकं या कॉलेजला मिळवून दिले आणि या कॉलेजचं ग्रेड नाव अजून त्याने नामांकित केलं होतं. असे चांगले खेळाडू इथे घडत असताना अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणार ते खेदजनक आहे, दुःखाचं आहे. परंतु ही घटना घडणे याला दुर्दैवी घटना म्हणावी की प्रशासनाचा गैरकारभार, बेजबाबदारपणा म्हणावा? कारण का विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं केले जाणाऱ्या उपाययोजनाचा अभाव या कॉलेजमध्ये दिसतो आहे. इथे CCTV फुटेजची पाहिजे तशी सुविधा नाही आहे. आणि आमच्या मनात काही या विद्यार्थ्याच्या झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात काही प्रश्न आहेत. ते आम्ही आज प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथे आलेलो आहेत. आम्ही त्यांना लेखी निवेदनाने याचे जाब विचारणार आहे. कारण का ते सर्वांसमोर जगजाहीर झालं पाहिजे. कारण का पोलीससुद्धा एक दुर्दैवी घटना म्हणून, एक दुर्घटना म्हणून बघते. परंतु आमचं असं मानणं आहे की ही दुर्घटना घडायला या कॉलेज प्रशासन जबाबदार आहे. त्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. त्या असलेल्या पोलचं या इतरत्व असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुखसुविधाचं ऑडिट म्हणा, मेंटेनन्स म्हणा, हे देखभाल करण्याची जबाबदारी पूर्णपणे कॉलेज प्रशासनाची असते. आणि त्यांनी ही नीट पार न पाडल्या कारणाने ही दुर्दैवी घटना घडली. आणि एवढा चांगला खेळाडू आणि एवढा चांगला विद्यार्थी कॉलेजला, शाळेला, त्यांच्या परिवाराला सुद्धा गमवावा लागला. आणि भविष्यात अशा घटना घडू नये, अथवा या घटना ज्या प्रशासन किंवा ज्या व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे घडले त्यांच्यावरती ही लोक कुठल्या पद्धतीची कारवाई कशा स्वरूपाने करणार आहे याचा जाब विचारायला आज आम्ही युवासेना, शिवसेना म्हणून इथे त्यांना जाब विचारायला आलेलो आहे. आणि जर याच्यावरती त्यांनी आम्हाला योग्य ते प्रत्युत्तर न्याय दिलं नाही तर येणाऱ्या काळात भविष्यात शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ. यासाठी आम्ही सर्व इथे आलेलो आहे की याला दुर्दैवी घटना बघून दुर्लक्ष करू नका. व इतर विद्यार्थ्यांना जे अनस्वीकारपणा वाटतो की आम्ही महाराष्ट्रात आलो तर आमच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण, आज कॉलेज प्रशासनाला देखील वाटत असेल की तो आता महाराष्ट्रातला नाही, बिहारचा मृतदेह नेला, आता काय नाही, शांत अयोध्याचं तर अशा प्रकारची कोणी संभावना कॉलेजने आणि कोणी अशा प्रकारची मानसिकता ठेवू नये. इथे आलेला विद्यार्थी, इथे शिकणारा विद्यार्थी, महाराष्ट्रात आलेला विद्यार्थीसाठी शिवसेना, युवासेना
कायम पाठीशी ठामपणे उभे आहे. जिथे जिथे अन्याय होईल आम्ही यांना चोख जाब विचारलं जाईल. आम्ही खास करून त्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी आलो आहे. यानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात भेटणार आहे आणि या संदर्भात ही दुर्दैवी घटना नसून यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्या दिशेने तपास करावा अशी आम्ही त्यांना विनंती करीत आहोत. न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या याला न्याय मिळालाच पाहिजे. विशाल वर्माला न्याय मिळालाच पाहिजे. कुणाचा? तर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर साहेब आहेत. सर, त्या दिवशी झालेली जी घटना होती ह्या घटनेसंदर्भात काय सांगाल? म्हणजे 20 वर्षाचा जो विशाल वर्मा नावाचा विद्यार्थी हा बास्केटबॉल पट्टू होता, त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता त्याचं मयत दाखल करण्यात आलेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. जे काही समोर येईल ते समोर आल्यानंतर सांगत नाही. बरं, बास्केटबॉलचं स्टँड जे आहे, लोखंडी स्टँड, हे बहुतेक नादुरुस्त होतं. त्याला तो लटकल्यामुळं त्याच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झालाय. प्राथमिक काय झालं? प्राथमिक त्याचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. जसे रिझल्ट पुढे येतील तसं आम्ही अपडेट देत राहतो. बरं, तुमच्या हद्दीमध्ये बरेचसे शाळा महाविद्यालय आहेत, बास्केटबॉलचे स्टँड आहेत. या धर्तीवर ते बाकीच्या शाळा महाविद्यालय, DY पाटील असेल किंवा बाकी अनेक मोठे महाविद्यालय, त्यांना काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत का? जे बास्केटबॉलचे स्टँड आहेत त्याचं ऑडिट करा, ते तंदुरुस्त आहेत का, ते जीर्ण झालेत, या संदर्भात काही सांगण्यात आले का? त्यांना आता असा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्यांना अपडेट देण्यात आलेले आहेत त्या बाबतीत. ते जे बास्केटबॉलचं स्टँड जे आहे हे हॉस्टेलपासून किती दूर आहे? तो 1 तास विद्यार्थी तिथंच पडलेला होता असं बोललं जातं. त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, आज त्याच्यासाठी आपण AD दाखल करण्यात आलेली आहे. त्याचे इन्व्हेस्टिगेशन जसं जसं होईल, पूर्ण होईल तसं तुम्हाला अपडेट देता येतं. ओके. या ठिकाणी तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर साहेब त्या घटनेचा तपास करत आहेत आणि मुंबईवरून शिवसेना उबाटा युवा सेनेचे प्रमुख जे आहेत आदित्य ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतलेली आहे आणि त्यासाठी मुंबईवरनं पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्राचार्याला भेटून या विद्यार्थ्याचा जो बळी गेलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी सर्व पदाधिकारी पोहोचलेले आहेत. तर प्राचार्यांशी भेट करून द्या आमची. तर कोणी विचारायला तयार नाही. करतो ना मी. तर या ठिकाणी प्राचार्याची तुम्हाला एक विनंती आहे. तर या ठिकाणी प्राचार्यांची भेट घालून देण्यात येत आहे. प्राचार्याला आपल्याला बाहेर जाऊन काय करणार आहे? प्राचार्य आतमध्ये प्राचार्य प्राचार्यांची रूम तर इथंच आहे ना, बाहेर जाऊन काय करणार? ठीक आहे मग. त्यांना इथं तुम्हाला एकदम आमचं निवेदन आम्ही काय इथं आमचं नियोजन चुकीचं आहे. आम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न करून गोंधळ घालायचा प्रयत्न करू नका, नाहीतर आम्ही ऐकणार नाही. तर या तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटचे जे प्राचार्य आहेत या प्राचार्यांशी पदाधिकारी चर्चा करत आहेत. त्यांनी आलं पाहिजे. आपल्याला बाहेर जाणं तेच बोललो बाहेर आपण त्याला आपण जाऊ का नाही? किती वेळ झाला आम्ही आलोय? ठीक आहे, मिटिंग आपण काय म्हणतो, शालेय संस्था आपण त्याचा सन्मान करतो प्राध्यापक म्हणून, पण त्याचा अर्थ असा नसावा ना. त्यांना ना जिथं झाले तिथं त्यांना पोलीस म्हणून आधी आपण बैठक घेऊ त्यांच्याशी, त्यांना ते आपले प्रश्न मांडू, त्यांच्याकडे लेखी उत्तर मागू, त्याच्यानंतर आपण त्याचं साहित्य त्यांना आपण हे करू. जागेवरती आपल्याला पूर्ण विचारता येईल नाही, परत येते तिथं विचारण्यापेक्षा त्यांना एकदा जागेवरती घ्या. त्यांच्याकडे आपण मोठं कॉलेज आहे, यांची ॲम्ब्युलन्स नाही आहे. महत्वाचं काम आहे. एवढं मोठं कॉलेज आहे, या कॉलेजला ॲम्ब्युलन्स ठेवलेलं नाही आहे. एखादा विद्यार्थी तरफडतो एक तासभर, त्याला ॲम्ब्युलन्स नाही. म्हणजे नाम बडे दर्शन खोटे अशी या कॉलेजची परिस्थिती. ह्या मुलांनी विद्यार्थ्यांनी उद्या काय झालं तर करायचं काय? आता ऑफिसमध्ये CCTV ठेवले आणि ग्राउंडवर CCTV कुठे त्यांच्या सुरक्षेचा आपण म्हणून त्यांची मिटिंग घेऊ. त्यांनी विद्यार्थ्यांना
संदर्भात केलेल्या सुरक्षेचा आढावा घेऊ आणि मग आपण पुढचे मुवमेंट ठरवू ना. कारण का पोलीसवाले काय यांची मान्यता रद्द नाही करणार आपल्याला. यांचं आपण बेसिकली यांच्याकडनं सत्यता आणि ह्यांच्याकडनं एक आपण स्टेटमेंट घेतोय की बाबा भविष्यात नाही घडणार काय करणार. आता ह्यांच्यावरती इन्स्टिट्यूटला आपल्याला बाबा एक तर मग ह्यांच्या चुका आपल्याला दिसत असेल तर याची मान्यता रद्द करा म्हणून आपल्याला मग बोलता येईल. पोलीसवाले काय करणार एफ आय आर घेणार आणि ते त्यांच्या प्रोसेस कोण सीनियर वाइस प्रिन्सिपल सर है माझी तुम्हाला एकदम हंबल रिक्वेस्ट आहे ना. आम्ही फार एकदम शांततेने संयम तुमच्याकडे आलो. आम्हाला एखादा कन्सर्न पर्सन आता मी तुम्हाला एक त्याचं सांग मी मुद्दाम प्रिन्सिपल मॅडम किंवा सर जे कोण आहेत ते का म्हणालो कारण काय असं लिगल असतं. उद्या असं नको व्हायला की ज्यांच्याकडनं आलेला जबाब आमच्याकडे वेगळा आला ते त्यांचा वैयक्तिक मत होतं. म्हणून मला अथॉराइज पर्सन तुमच्या प्रिन्सिपलची 10 मिनिटं मला त्यांच्याशी आमच्या काही तुमच्या कॉलेज संदर्भात आलेल्या तक्रारी शंका आहे ते आम्हाला तुम्हाला एक्सप्लेन करू दे जेणेकरून ही घडलेली घटना आपल्याकडे पुन्हा नाही झाली पाहिजे. आणि या घटनेसंदर्भात होणारी पुढची कारवाई त्याला जबाबदार कोण आहे की हे कोणाच्या लापरवाहीमुळे झालेलं आहे ह्याचं आम्ही तुम्हाला लेखी निवेदन देऊ. आम्हाला तुम्ही वाटलं असं लेखी उत्तर द्या. आम्हाला काही शंका नाही. मग आम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटवरती शासन लेवलला काय कारवाई करायची अधिक कायदेशीर काय करायची किंवा पोलीस स्टेशनला चाललेल्या फॉरवर्डला म्हणजे आता ही घटना दुर्घटना म्हणून आपण एका दिशेने चाललेलो आहे तर आमचं पूर्णपणे मत आहे ही दुर्घटना नसून हे मनुष्यवधाचा गुन्हा आहे. कारण का कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे ही घडलेली घटना आहे. आज एवढा चांगला खेळाडू ज्याने या कॉलेजचं सुद्धा नाव केलं अशा व्यक्तीला प्राण गमवावा लागला ते फार दुर्दैवी. आम्ही आय नो की तुम्हाला पण याचं दुःख असेल आम्ही असं म्हणत नाहीये परंतु मग हे जर असं बेजबाबदारी आणि बेजबाबदारीवर कुठलीही ॲक्शन मुवमेंट नाही झाली मग ही बेजबाबदारी पुन्हा घडणार नाही. त्याची जबाबदारी शाश्वती कोण घेणार. आमचं पण आम्ही असं म्हणत नाहीये की काही हे प्रिन्सिपलने की व्हाईस प्रिन्सिपलने किंवा कोणीच केलं ठीक आहे. ही दुर्दैवी घटना आहे कारण का एखादा चांगला खेळाडू असणं स्वाभाविक आहे. सगळ्या कॉलेजचा मान आहे ते असायलाच पाहिजे. असं ना कॉलेज प्रशासनचा हा बेजबाबदारपणा आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंट संदर्भात आम्हाला तुमच्याकडनं लेखी आश्वासित पाहिजे. तुमच्याकडनं आम्हाला त्याची उत्तरं पाहिजे. ती उत्तरं आम्हाला कोण देणार म्हणून कृपया माझी विनंती तुम्ही मराठीत बोलाल नहीं तर फार उत्तर होतं. मराठी ज्यांना बोलतो त्यांना बोलायचं. आपको मराठी समझता है क्या? नहीं उन्होंने बोला हो हाँ समझे ठीक है. अच्छा आप प्रोफेसर और नो डाउट आपको हिंदी 5 मिनिटं बोलवले फक्त आप इसके लिए हम आपको दरखास्त करते हैं आप अपने प्रिंसिपल मैडम को बोलो 5 मिनिटं फक्त 10 बोलवा. मिनट निकालो. हमारी मांगे हैं हमारी जो लेटर है हमारी जो याचना है आप याचना देना चाह रहे हैं ना. हाँ इन्वेस्टिगेशन चल रहा है. इसके लिए मैंने क्या आपको बोला कि आपके अथॉराइज पर्सन कौन है प्रिंसिपल है. तो अगर हम लोग इतने लोग यहाँ जम के उनसे इतने प्यार से निवेदन से बोलने के लिए अगर प्रिंसिपल को टाइम नहीं है तो आपका इंस्टीट्यूट में 4 जन 5 जन बसू. जो मीडिया मैनेजमेंट है जैसे कोई भी कॉलेज की तरफ से कुछ बोलने का है तो उसके लिए मैं बोल रहा हूँ. नहीं अगर आप आपके पास जिम्मेदारी लेके बात कर रहे हैं जिम्मेदारी से बात कर रहे हैं. कॉलेज का मीडिया मैनेजमेंट का आपके पास कुछ ऐसा नहीं है. कोई मीडिया मैनेजमेंट नहीं है. देखिए. हम लोग एक युवा सेना हम लोग एक आदित्य ठाकरे के शिव सैनिक युवा सैनिक ये अच्छी बात है है. जो विद्यार्थियों के लिए रास्ते पे उतरते उनके दुख के लिए उनके आवाज के लिए आवाज उठाते हैं. और ये इतनी बड़ी दुर्घटना हुई हम उसको आज भी दुर्घटना बोलते हैं. हम ऐसा नहीं बोल रहे कि कॉलेज प्रशासन ने लेकिन तुम्हारे लापरवाही की वजह से दूसरे विद्यार्थी अपने जान क्यों गंवाए और ये नहीं होगा इसके आगे और ये हुआ तो उसके लिए कौन जिम्मेदार है. पूरा कॉलेज नहीं तो समझो तुम्हारा कोई डिपार्टमेंट रहेगा जो मेंटेनेंस देखता रहेगा जो तुम्हारा प्रोफेसर है. कुछ विद्यार्थियों का ऐसा बोलना था कि वहाँ कोई फैसिलिटी अवेलेबल थी लेकिन उन्होंने कुछ मूवमेंट नहीं की और जॉब खत्म हो गया मैं निकल रहा हूँ करके ऐसे उन्होंने बाइट भी दी है ऑफिशियली उन्होंने मीडिया और सब पे अपने उन्होंने बाइट दी है. तो उसके खिलाफ आप क्या कार्रवाई करने वाली है ताकि ये भविष्य में ऐसी घटना ना घटे. मैं बताता हूँ इसके लिए मेरे आपके देखो मैं आपको एकदम हम्बल कर रिक्वेस्ट कर रहा हूँ. आपको हिंदी भी समझते हैं शायद मराठी भी. आप प्रोफेसर हो तो आपको मराठी नहीं बात करना आता है इसका मुझे दुख हो रहा है.
कि आप महाराष्ट्र में रह के आपको मराठी तक नहीं आ रही है, ठीक है, लेकिन फिर भी हम लोग हमारे महाराष्ट्र में समझते हैं ना आप, बोलते हैं, तो मैं इसलिए आपको फिर से दोहराता हूँ हिंदी में हम्बल रिक्वेस्ट करके कि आपका कॉलेज प्रशासन अभी भी इतना मजोरी कर रहा है कि आपके प्रिंसिपल को हमारे लिए 10 मिनट नहीं है, ये आप उनको पूछ लो, अगर नहीं है तो हम लोग हमारे शिवसेना स्टाइल में उनको मिल लेते हैं। एक मिनिट जाऊ अजून काही सारखं थोडं नाही द्यायलाच पाहिजे. त्यांना जाऊ एक तिकडे तिकडे बघा काय आहे तुमच्यासाठी मी clear करतो. तुम्ही एक प्रोफेसर आहात, तुम्ही प्रिन्सिपल आहात, ॲज अ स्टुडंट म्हणून आमचं काम आहे तुमचं रिस्पेक्ट करणं. आम्ही रस्त्यात पण बोलू शकतो, परंतु तुमचा सन्मान आम्हाला ठेवायचा म्हणून तुम्हाला आम्ही बसून आमचे विषय सांगतो. फक्त